पाहिजे आणि माझ्या स्कूलमध्ये फ्रेंडशिप नॅन्सीनं सांगितल्यावर तुमच्या लक्षात आलंच असेल, हा फ्रेंडशिपचा व्हिडिओ आहे. हा पूर्ण ब्लॉग आहे, थोडासा मोठा केला आहे. अगोदर शॉर्ट व्हिडिओ टाकलेले बघितलं नसतील तर बघून घ्या आणि त्याच्यावरून काय कायनी बघितलं त्यांना समजलंच असेल हा पण फ्रेंडशिपचाच आहे. कारण एवढी मस्ती एन्जॉय केलं ना सांगूच नका. सगळ्या नवीन मॉम होत्या आणि त्यांची सगळ्यांची एकमेकांची ओळख होण्यासाठी हा कार्यक्रम त्यांच्या स्कूलमध्ये ठेवला होता. आणि मग आम्ही स्कूलमध्ये गेलो आणि गेल्यानंतर मॅडमनी सांगितलं आम्हाला कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली मॅडमनी आपल्या मराठी भाषेत. Thank you for coming also and giving us your beautiful time and make all your things memorable with your kids. So today we have an exciting program that is games. We are connecting. आणि त्या दुसऱ्या टीचरनी सांगितलं की आपण आता गेम खेळणार आहे. गेम कशा प्रकारे आहेत आणि सुरुवातीला गेम माझाच नंबर होता. नॅन्सीची मॉम म्हणून पहिला स्टार्टिंगला माझाच नंबर होता आणि हे बकेटमध्ये आपण बॉल कॅच करायचं होतं, मुलांनी टाकायचं होतं आणि जे विनर होईल त्या मुलांना गिफ्ट नंतर भेटणार होतं. नॅन्सी काय पहिल्यांदाच रडायचं चालू होतं, तिनं काय व्यवस्थित बॉल टाकलं नाही. तरी पण 5 बॉल झाले होते माझ्या. बाकीच्यांचे हायर स्कोअर 7 होता. आणि नंतर मग हे आमची गेम झाली. नंतर प्ले ग्रुपवाल्यांचं होतं. नॅन्सी नर्सरीला आहे. हे प्ले ग्रुपवाल्यांची ही गेम होती वेगळी. सगळ्या क्लासला वेगवेगळ्या गेम होत्या आणि ह्यांची गेम झाल्यानंतर मग दुसऱ्यांची LKG वाल्यांची होती. आणि नर्सरीवाल्यांचे जे 7 बॉल आले होते त्यांचं परत लास्टचा एक राऊंड होता, हा त्यांचा राऊंड. आणि नंतर मग अजून एक गेम होती, आपल्या मुलांना आयडेंटिफाय करायचं होतं डोळ्याला पट्टी बांधून. आणि मग तेव्हा पण मी पहिल्याच राऊंडमध्ये होती. आणि नंतर मग आता बघा असं हे करायचं होतं. खूप मस्ती केली, खूप एन्जॉय केला आणि नवीन नवीन फ्रेंड भेटल्या, खूप छान वाटलं. आता माझा नंबर आहे नॅन्सीला ओळखायचा. बघूया मला आता ओळखायला येते का. आणि मग मी खूप सारं एन्जॉय केलं, खूप छान वाटलं गेम खेळायला. पण मुलांचा जरा मूड नव्हता कारण लवकर उठून घेऊन गेलेलो की मी नॅन्सी ओळखायला. कारण नॅन्सीचं रोजचं डेली हात माझ्या हातात यायचं त्यामुळं मला ओळखायला येते नॅन्सी. आणि नॅन्सीला विशेष म्हणजे मी फ्रेंडशिप बँड आणि बांगड्या घातल्या होत्या, ते टीचरनी काढून ठेवल्या होत्या. ते काही मला माहीत नव्हतं. तरी पण मला तिचं रोजचा हात माझ्या हातात असल्यामुळं समजलं आपलं लेकरू आपल्याला ओळखायला येत नाही असं कधी होतच नाही. आणि टीचर मी नॅन्सीच्या जवळ आली का टीचर दुसरीकडे घेऊन जायचा नॅन्सीला. तरी पण मी केलं आयडेंटिफाय तिला. कारण नॅन्सीचं एवढं मऊ खूप छान सॉफ्ट हात आहे तर लगेच समजलं मला. त्यामुळं मी नॅन्सीला लगेच ओळखलं. नॅन्सी खुश आणि मी खुश. आणि मी नॅन्सीला सांगितलं होतं मला मम्मा म्हणजे मी आयडेंटिफाय करत. तरी तिनं काही म्हटली नाही, तिनं टीचरचं सगळं ऐकलं. पण काय शेवटी मी ओळखलंच तिला, नॅन्सीला. नॅन्सी शांतच बसली होती. मी शोधलं तिला नॅन्सीच आहे म्हणून. स्माईल देत होती कशी बघा ती. अशा प्रकारे हा दुसरा एक गेम होता. आणि त्यानंतर मग आता नॅन्सीने काही सुरुवातीला फोटो काढू दिलं नाही, गेलं का रडायचं चालू होतं. नंतर हिचा लास्टला थोडासा व्हिडिओ घेतला मी फ्रेंडचा. आणि सगळ्या मॉम येऊन सगळे मुलं येऊन इथं लास्टला डान्स एन्जॉय करायला लागले. मॅडम छानपैकी गाणं म्हणत होत्या आणि त्यांचं काही तेलुगू समजत नव्हतं पण उड्या मारायला चालू होत्या माझ्या. आणि मग सगळ्या एकमेकांचं बघून डान्स. लास्टला डान्स करून झाला आणि हा फ्रेंड म्हणले आपली एक रील बनवायची. न्यू फ्रेंड आहेत सगळे. आणि मग लास्टला काही रील बनवली आणि असा हा कार्यक्रम होता आमचा. रील बनवून झाल्यानंतर मग असं एन्जॉय केलं आणि लास्टला हे सगळं पूर्ण कार्यक्रमाचं
एक छोटंसं स्मॉल याच्यात सगळं कवर झालं आहे, सगळ्या गेम्स वगैरे. ते छोटंसं व्हिडिओ आहे. तुम्हाला नॅन्सीच्या स्कूलमधला फ्रेंडशिप डे कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि माझ्या चॅनलला लाईक केलं नसेल तर लाईक करा, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघत राहा. नॅन्सीच्या स्कूलमधलं अजून नॅन्सीचं काही नवीन ॲक्टिव्हिटीज वगैरे सगळ्या मी अपलोड करत राहते, तुम्ही बघत राहा. आणि आपल्या चॅनलला भरभरून प्रतिसाद द्या, म्हणजे मला पण जरा व्हिडिओ बनवायला छान वाटते. आणि अशाच नेक्स्ट नवीन व्हिडिओमध्ये. चला तर मग चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि सगळ्यांना जी कोणी माझं व्हिडिओ बघते त्यांना हॅपी फ्रेंडशिप डे.